पुणे विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काकडे यांच्या प्रतिज्ञापत्रातून मोठी माहिती हाती लागली आहे। विक्रम काकडेंनी अजित पवारांचे पुत्र जय पवार यांना तब्बल 10 कोटींचं कर्ज दिल्याचं प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलं आहे। दरम्यान विक्रम काकडे यांच्याकडे सुमारे 153 कोटी रुपयांची मालमत्ता आहे। विक्रम काकडेंनी अजित पवार यांचे सुपुत्र आणि राष्ट्रवादीचे नेते जय पवार यांना तब्बल 10 कोटी रुपयांचं कर्ज दिलंय। विक्रम काकडे यांनी निवडणूक अर्ज भरताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही बाब नमूद करण्यात आली आहे। जय पवार यांच्यासोबतच विक्रम काकडे यांनी रुबी हॉल क्लिनिकच्या परवेज ग्रांट यांना 2 कोटी 17 लाख रुपये, रुस्तुम भरूचा यांना 4 कोटी 95 लाख रुपये आणि श्री शाह एंटरप्राइजेसला 7 कोटी 55 लाख रुपयांचं कर्ज दिल्याचे नमूद करण्यात आले आहे। तर विक्रम काकडेंची ही संपत्ती चक्रावून टाकणारी आहे। तर विक्रम काकडे यांच्याकडे तब्बल 153 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले। मात्र या प्रतिज्ञापत्रातली सगळ्यात लक्ष वेधून घेणारी बाब म्हणजे जय पवारांना विक्रम काकडेंनी दिलेलं कर्ज। तर विक्रम काकडेंच्या प्रतिज्ञापत्रात नेमक्या कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टींचा खरं तर समावेश आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। तर 12वी पास असलेल्या विक्रम काकडेंच्या नावावर तब्बल 153 कोटींची मालमत्ता आहे। जय पवार यांना विक्रम काकडे यांनी 10 कोटी रुपयांचं कर्ज दिलंय। रुबी हॉल क्लिनिकच्या डॉक्टर परवेज ग्रांट यांना विक्रम काकडे यांनी 2 कोटी 17 लाखांचं कर्ज दिलंय। तर रुस्तम भरूचा यांना 4 कोटी 55 लाखांचं कर्ज दिल्याचं या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलंय। त्यासोबतच श्री शाह एंटरप्राइजेसला 7 कोटी 55 लाख रुपयांचं कर्ज दिलंय। मालमत्तेत अनेक ठिकाणी भूखंड, बंगले आणि फ्लॅटचाही समावेश आहे। दुबईतील डॅमॅक्स सनसिटी या ठिकाणी तब्बल 2319 स्क्वेअर फुटांचा बंगला देखील विक्रम काकडेंच्या नावावर आहे। तर दुबईतील बंगल्याची किंमत आहे 7 कोटी 40 लाख रुपये। विक्रम काकडेंच्या नावावर जमिनीशी संबंधित 2 गुन्हेही दाखल आहेत। तर या संदर्भात अधिकचे तपशील आपल्याला जाणून घ्यायचे आहेत। आपले प्रतिनिधी मंदार गोंसारी आपल्या सोबत आहेत। मंदार, खरं तर पुण्यामधून अनेक जण इच्छुक होते, मात्र या सगळ्यांना डावलून विक्रम काकडे यांच्या नावाने आता उमेदवारी अर्ज दाखल झालाय। मात्र जय पवार यांनी त्यांनी दिलेलं जे काही कर्ज आहे तर ते सध्या लक्ष वेधून घेत आहे। या प्रतिज्ञापत्रातल्या आणखी कोणत्या धक्कादायक किंवा भुवया उंचावणाऱ्या गोष्टी समोर येत आहेत? विक्रम काकडे यांना जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली तेव्हा राष्ट्रवादीच्या पुण्यातील नेत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती। नेमकं सांगायचं झालं तर माजी आमदार विलास लांडे यांनी असं म्हटलेलं होतं की आम्ही पार्थ पवारांचे आर्थिक निकष पूर्ण करू शकलो नाही आणि म्हणून आम्हाला उमेदवारी मिळाली नाही आणि ती विक्रम काकडे यांना देण्यात आली। आता हा जो आरोप होता तो आरोप आणि जय पवार यांना विक्रम काकडे यांनी 10 रुपयांचं कर्ज दिलेलं असणं यामध्ये काही संबंध आहे का, तर याचा अर्थ प्रत्येकाने आपापल्या परीने लावायचा आहे। हे 10 कोटी रुपयांचं कर्ज विक्रम काकडे यांनी जय पवार यांना नक्की कधी दिलेलं आहे, नक्की कशासाठी दिलेलं आहे हे मात्र नमूद नाही। फक्त विक्रम काकडे यांनी ते दिलेलं आहे एवढाच उल्लेख त्यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये आहे। त्यांनी निवडणूक अर्ज सादर करताना जे प्रतिज्ञापत्र सादर केलेलं आहे त्यामध्ये त्यांच्या मालमत्तेचा तपशील आहे आणि या तपशिलामध्ये ही बाब नमूद आहे की त्यांनी 10 कोटी रुपयांचं कर्ज पार्थ पवार यांना दिलेलं आहे। इतरही अनेक जणांना त्यांनी अशा प्रकारचं कर्ज दिलेलं आहे। इतर त्यांच्या मालमत्तांचा तपशील आहे, कुठे आणि किती भूखंड आहेत, फ्लॅट्स आहेत, एक फ्लॅट दुबईमध्ये आहे, अशा सगळ्या गोष्टींचा उल्लेख या प्रतिज्ञापत्रामध्ये आहे। त्याचबरोबर त्यांच्यावरती जे 2 गुन्हे नोंद आहेत ते का नोंद आहेत याचा देखील त्यामध्ये उल्लेख आहे। जे 2 गुन्हे नोंद आहेत त्याचे खटले आता न्यायप्रविष्ट आहेत, त्यामुळं तेवढीच माहिती त्यामध्ये देण्यात आलेली आहे। मात्र आपण जसं सांगतो आहोत अनेक गोष्टी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात आहेत। जवळपास 42 पानांचं हे प्रतिज्ञापत्र आहे। मात्र सर्वात लक्ष वेधून घेणारी गोष्ट या प्रतिज्ञापत्रामधली कोणती असेल तर या विक्रम संजय काकडे यांनी जय अजित पवार यांना दिलेलं 10 कोटी रुपयांचं कर्ज।
माधवी. नक्कीच अशा अनेक धक्कादायक अशा बाबी या प्रतिज्ञापत्रातून समोर येत आहेत. अर्थात काही प्रश्नही या निमित्तानं उपस्थित होत आहेत. या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मंदार, या संदर्भात तुमच्याकडून अपडेट घेत राहू. सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.